वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. विद्येचं आद्यदैवत असणाऱ्या गणपतीला वंदन करून सर्वप्रथम सर्वांना माघी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हा गणेशोत्सव वर्षातून 2दा साजरा केला जातो. पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा करण्यामागची भावना ही सर्वांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे हा होता आणि या गणेशोत्सवाला सुरुवात केली लोकमान्य टिळकांनी. याचबरोबर हा गणेश उत्सव माघी महिन्यात सुद्धा माघी गणपती उत्सव म्हणून साजरा केला जातो. माघ या महिन्यामध्ये हा गणपती साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे ह्या गणपतीच्या जन्माचं प्रतीक म्हणून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. चला तर परत एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हे गणपतींना नवसाचे गणपती असं देखील म्हटलं जातं. बरेचसे लोक नवस बोलतात गणपतीला आणि तो परिपूर्ण झाल्यानंतर नवसाचा गणपती म्हणून हा गणपती बसवला जातो. तर हा इच्छेनुसार असतो. काही फक्त 1.5 दिवसाचा, काही 5 दिवसाचा, तर काही 10 दिवसाचा देखील गणपती बसवतात. जो गणेश उत्सव आपण साजरा करतो, जो सामाजिक बांधिलकी घालवण्यासाठी जो गणेश उपक्रम राबवला होता, तो गणेश उत्सव आपण वेगळ्या प्रकारे साजरा करतो. आणि हा माघी गणेश उत्सव हा गणपतीच्या जन्माचं प्रतीक आणि एक आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे नवसाचे गणपती म्हणून हा गणेशोत्सव साजरा केला जातो. दोन्ही गणपतीची विसर्जन पद्धती, पूजा विधी सर्व सेम आहेत. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिशाच, चौथे गजवक्त्र ते, 5वे श्री लंबोदर, 6वे विकटनावते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धूम्रवर्ण ते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे असी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला, प्रभू तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्यानुवादिले. धन्यवाद.